नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम खापे करण, मुंढे विवेक, वाघीरकर श्रावणी, घवाडे प्रगती यांचे अभिनंदन. यांनी स्वाध्याय पूर्ण करून तपासून घेतलेला आहे. मुलांनो, आपण इतिहासाचे दुसरे प्रकरण इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा अभ्यासत आहोत. यामध्ये आपण सर अलेक्झांडर कनिंगहॅम आणि सर जॉन ह्युबर्ट मार्शल यांच्याविषयी माहिती घेतली. यानंतर आपण पाहणार आहोत जेम्स मिल. इंग्लंडमधील स्कॉटलंड प्रांतातील मिल हे तत्त्वज्ञ, इतिहासकार व अर्थतज्ञ होते. ते उपयुक्ततावादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राजकीय व सामाजिक धोरणे यावर विपुल लेखन केले. त्यांनी 1806 साली ब्रिटिश भारताचा इतिहास लिहिण्यास प्रारंभ केला व 1817 साली तो 3 खंडात प्रसिद्ध केला. भारतात झालेल्या ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा व विस्ताराचा हा पहिला इतिहास होय. सत्ता संपादनासाठी ज्या पद्धतींचा वापर केला गेला त्यावर या ग्रंथात त्यांनी टीका केली आहे. या ग्रंथामुळेच त्यांची ईस्ट इंडिया कंपनीच्या इंडिया हाऊस या मुख्य कार्यालयात नेमणूक झाली. त्यांच्या 17 वर्षाच्या कामगिरीमुळे भारतीय ब्रिटिश शासनव्यवस्थेत सुधारणा झाली. प्रसिद्ध तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल हे जेम्स मिल यांचे ज्येष्ठ पुत्र होत. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूसंबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. यानंतरचे इतिहासकार आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन हे 1819 ते 1827 या काळात मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते. ते कर्तबगार प्रशासक, मुत्सद्दी आणि इतिहासकार होते. त्यांनी कायद्याचे स्थानिक प्रशासन लोकप्रिय करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांनी ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरकर भोसले, दुसरे बाजीराव पेशवे अशा अनेकांच्या दरबारी काम केले. मुंबई इलाख्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी फार मोठे कार्य केले. मातृभाषा व इंग्रजी भाषा अशी शिक्षण पद्धती त्यांनीच सुरू केली. स्थानिकांच्या शिक्षणासाठी छोटी पुस्तके छापून घेतली. शिक्षणासाठी दक्षिणा फंड उभारला. त्यांना मराठी, फारसी, ग्रीक, रोमन या भाषा अवगत होत्या. अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय स्थानिकांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या नावे एल्फिन्स्टन महाविद्यालय व इन्स्टिट्यूट सुरू केले. परेलच्या ब्रिजला व लोकल स्टेशनलाही त्यांचे नाव दिलेले आहे. आता या स्टेशनला प्रभादेवी असे नाव देण्यात आलेले आहे. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. यानंतर आपण पाहणार आहोत जेम्स ग्रँट डफ. दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करण्यात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनसह ग्रँट डफ याचाही सहभाग होता. सातारच्या राज्याची घडी नीट बसवण्यासाठी रेसिडेंट म्हणून डफ याला पाठवण्यात आले. तेथे त्याने बखरी, सनदा, हस्तलिखिते, पोथ्या वगैरे ऐतिहासिक साधने गोळा केली. मोडी ग्रंथांचे मराठीत भाषांतर करून घेतले. औरंगजेबाची पत्रे, शिवाजीराजांचे व्यंकोजींना पाठवलेले पत्र अशी अनेक पत्रे त्याला मिळाली. 1818 ते 1822 या काळात त्याने मराठ्यांचा
सूत्रबद्ध इतिहास सिद्ध केला. हा इतिहास पटण्यासारखा नसला तरी मराठ्यांचा पहिला सुसूत्र व एकसंध इतिहास हे त्याचे मूल्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात जेम्स ग्रँड डफचा इतिहास बरीच वर्षे प्रमाण मानण्यात येत असे. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिलेल्या आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत भारतीय इतिहास लेखनातील विविध तात्विक प्रणाली. त्यात आहे वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. यानंतर आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा म्हणजेच साम्यतेचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर या प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. यानंतर आहेत विल्यम जोन्स. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली. यानंतर प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे कामही केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद देखील केलेला होता. अलीकडच्या काळात प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केलेले आहे. मुलांनो, यापुढील भाग आपण पुढच्या तासिकेत पाहूयात.
धन्यवाद.